हॅलो एव्हरीवन, स्टेप अप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत. येस, त्याच मुद्द्याला घेऊन आलो आहे जे तुमच्या मनामध्ये आहे. मग तुम्ही म्हणाल की याच्या अगोदर मास्तर कुठे होता? तर आमचे प्रयत्न जे आहे ते चालू होते, त्याच्या पडद्यामागे गोष्टी चालू होत्या. फक्त जस्ट आता समजून घ्या की आम्ही काय केलेलं आहे, पुढे काय होणार आहे आणि आपली मागणी जर न्याय्य आहे तर मग आपल्याला आपला म्हणणं, आपला मुद्दा मांडण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि तो आम्ही तुमच्याबरोबर आहोत. हे कालही सांगितलं कालच्या परिपत्रकातून आणि आजही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत. MPSCने आत्तापर्यंत त्यांचा ठरवलेला जो छान मेंटेन केलेला जो दर्जा होता त्या दर्जाच्या आधारावरच एकाच वेळी सर्व ज्या परीक्षा तुम्ही घेत आलेला आहात ऑफलाईन पद्धतीने OMRवर जेवढी ट्रान्सपरन्सी तुम्ही ठेवलेली आहे त्या ट्रान्सपरन्सीबद्दल कोणालाही मनात शंका नाही आहे, काहीच गडबड झालेली नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही आहे ती एक्झाम ऑफलाईन किंवा घेत आलेल्या पद्धतीनेच पुढील एक्झाम घेत राहाव्यात यासाठी आम्ही विद्यार्थी म्हणून आमचं म्हणणं तुमच्यापर्यंत मांडत आहोत. माननीय आयोग आणि माननीय सरकार, माननीय शासन तुमच्यापर्यंत या विद्यार्थ्यांच्या ज्या न्याय्य मागण्या आहेत तर त्यांचा विचार प्रामुख्याने वारंवार व्हावा यासाठी हा शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे. सगळ्यात महत्त्वाचं आत्तापर्यंत काय केलं तर आम्ही आमच्या स्तरावर काय करता येईल याचा विचार करत होतो आणि प्रयत्नही चालू होते. सायमल्टेनियसली शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता आमची पुण्याचे जे DCP आहेत आपले कृषिकेश रावळे साहेब यांच्याबरोबर आणि आपले प्रदीप कसबे साहेब यांच्याबरोबर आपण आपली सर्व स्पर्धा परीक्षेच्या टीचरची बैठक झाली. या बैठकीमध्ये सरांनी सांगितलं की जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही माध्यम आहोत, म्हणजे पोलीस प्रशासन हे आपल्याला CM साहेबांपर्यंत किंवा शासनापर्यंत घेऊन जातील आणि आपली भूमिका कशी योग्य आहे या पद्धतीने आपण त्यांना समजून सांगू. तुम्ही तुमच्या स्तरावर तुमचे स्थानिक आमदार, स्थानिक मंत्री त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचलेच आहात किंवा नसेल पोचलं तर तेही करा, वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करा जेणेकरून आपली मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचेल. राईट. या परिपत्रकामध्ये सुद्धा आम्ही प्रसिद्धीपत्रकामध्ये सुद्धा सांगितलं की परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात यावी. या विद्यार्थ्यांच्या मागणीला पुण्यातील स्पर्धा परीक्षेतील सर्व शिक्षकांचा पाठिंबा आहे, कारण की पाठिंबा द्यायला काहीच चुकीचं नाही आहे. जे योग्य आहे त्या योग्यला आमचा पाठिंबा आहे, जे फेअर आहे, जे न्याय्य आहे त्याला 100% पाठिंबा आहे. राईट. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो होता. मनात मुलांच्या शंका होती की शिक्षक लोक काय करत आहे, तर हे लक्षात घ्या, वेगवेगळे चॅनल्स काम करत आहेत. हे शिक्षकांचं चॅनल आम्ही आमच्या म्हणजे राजकीय प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचलेलो आहोत. आमच्या जे प्रशासनातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा सरकारला हे कन्व्हिन्स करायचा प्रयत्न चालू आहे किंवा त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न चालू आहे. ते सरकार दरबारी आपली भूमिका अधिक चांगल्या पद्धतीने मांडू शकतात. ते ऑलरेडी उच्च पदावर काम करत आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आमच्या माध्यमातून चालू आहेत. त्यामुळे याच्या अगोदर आम्ही हे ओपनली सांगत नव्हतो, आत्ता तुमच्यापर्यंत सांगतोय की संविधानिक मार्गाने आम्ही विद्यार्थ्यांचं जे हित आहे तेच आम्ही मांडत आहोत सरकारपर्यंत, जेणेकरून याच्यामध्ये कोणतीही आपण चुकीची गोष्ट करत नाही आहे. या राईट. ठीक आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनी तुम्ही छानपैकी अभ्यास चालू ठेवा. तुमचे जे स्थानिक स्तरावरचे प्रयत्न आहेत तेही छानपैकी चालू ठेवा. या प्रिपरेशनच्या फेजमध्ये मला माहिती आहे की ही जी परीक्षा आहे आणि आत्ताचं जे वातावरण आहे ते अभ्यासाला किंवा एकाग्र होण्याला निश्चितपणे काही मर्यादा आहेत. तरीसुद्धा छानपैकी अभ्यास चालू ठेवा, तुमचे प्रयत्न छानपैकी चालू ठेवा. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून सरकारपर्यंत आपलं म्हणणं मांडायचा आम्हीही प्रयत्न करत आहोत. सरकारपर्यंत आम्ही पोहोचत आहोत. त्याच्यामुळे त्याची तुम्ही काळजी घेऊ नका. मी पुन्हा एकदा सांगतो, तुमचे जे प्रयत्न आहेत ते छानपैकी संविधानिक मार्गानेच करायचे आहेत आणि आम्ही आमच्या स्तरावर आमचे प्रयत्न करत आहोत. तर अभ्यास चालू ठेवा, आरोग्य सांभाळा. याच्यामध्ये कोणतीही म्हणजे वेळ चुकीच्या अँगलने वाया जाणार नाही या अँगलने थोडंसं लक्ष घाला. बाकी छानपैकी प्रिपरेशन तुम्ही करत राहाल. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थोडक्यात हा व्हिडिओ आटोपण्याचं कारण एवढंच की आमच्या पद्धतीने आमच्या वेगवेगळ्या मार्गांनी सरकारपर्यंत पोहोचून या होणाऱ्या एक्झाममध्ये ऑफलाईनलाच आपला प्रायोरिटी असायला पाहिजे यासाठी आम्ही परत प्रयत्न करत आहोत. तुम्हीही छानपैकी तुमचा अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.